हम जीना है क्या मरना है, ये लड़ाई है। ये मोर्चे का प्रमुख मांगनी है वो 50 रुपये विलंब आकार फिटनेस दंड। रिक्षा चालकांच्या जीवावर अनेक लोक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मात्र गरिबांचा प्रश्न कधीच संपवला नाही। 21 मई 2024 को जैसे ही प्रणाली में कंप्यूटर में दंड की शुरुआत हुई, सभी संगठनों में एक हलचल मची, उसी के साथ सभी रिक्शा चालकों में हलचल मची। अचानक जो 600 की पहुंची थी वो 80,000 90,000 रुपये तक दिखाई लगी, जिसकी वजह से मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असं भाषणात आता समोर आलेलं आहे। काय तुमचं नेमकं नियोजन आणि काय तुमच्या मागण्या? आमची प्रमुख मागणी म्हणजे आम्ही कृती समिती, रिक्षाचालक संघटना संयुक्त कृती समिती याच्या बाबतीत आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही सोलापुरात एक मोठा लढा देण्यासाठी तिथं जरा हे मोर्चा मेळावा घेण्यात आला होता आणि आज मोर्चा सक्सेसफुल केला। आणि या मोर्चामध्ये आम्ही पंढरपूरला एका दिवशी जेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब येणार आहे, माननीय अध्यक्ष आणि नेते आमचे आडम मास्तर यांच्या नेतृत्वात आम्ही 1000 रिक्षा घेऊन पंढरपूरला कूच करणार आहे आणि तिथं सर्व रिक्षाचालक मिळून मुख्यमंत्री साहेबांना घेराव करून आमचे जे 50 विलंब शुल्क आकार फिटनेससाठी आहे ते विलंब शुल्क आकारण्याचे दंड माफ करूनच आम्ही तिथून निघणार आहे, याची घोषणा आज आम्ही केलेली आहे। आणि या प्रकारे आम्ही पुढील वाटचालीस काम करू। तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तिथून मुख्यमंत्री साहेबांना सोडणार आहे। आणि हा मुद्दा जो आहे केंद्राचा मुद्दा आहे, या केंद्राच्या मुद्द्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्र सरकारला इम्प्लिमेंट करण्याचे अधिकार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचे अधीन अधिकार आहे। परिवहन मंत्री पण ते स्वतः आहे, तर त्यांना हे इम्प्लिमेंट करावं लागेलच। आणि जर 16 लाख महाराष्ट्राचे रिक्षाचालक याच्यावर ठामपणे असेल तर मुख्यमंत्री आणि सरकार या दोघांना खाली उचलावं लागेल। रिक्षावाल्यांना मोर्चा काढण्याची चोरीने दिलेला गेला आहे, तर रिक्षावाल्यांनी चायवाल्यांना काय मेसेज द्याल? तुम्ही विचार करा, त्यांचे हप्ते भरायला माफी नव्हतं, दररोज 800 रुपये वर्षाला 18,000, 8 वर्षाला 3 लाख रुपये। ते रिक्षा विकलं तरी 10-20 हजार रुपये येणार आहे। म्हणजे पूर्णपणे रिक्षावाल्यांचा उद्ध्वस्त करणार, त्या मरणाच्या पंथावर तो आज टिकलेला। म्हणून 16 तारखेला अत्यंत जालेम उपाय आम्ही घेतलेला आहे। मला माहीत आहे त्यांना प्रचंड बंदोबस्त असतो, मी आमदार असल्यामुळं कसं घुसावं याची मला माहिती आहे। पोलीस कितीही बंदोबस्त असू दे, इथं 1000 रिक्षावाले पंढरपूरला जाणार म्हणजे जाणार। तुम्ही लाट्या चालवा, आमचे डोके फोडतात फोडा, आमचं रक्त रस्त्यावर सांडतात सांडा, पण जेवढं रक्त तुम्ही रस्त्यावर सांडाल तेवढं सरकारचा बदला रिक्षावाले घेतल्याशिवाय सोडणार नाहीत, लक्षात ठेवा। तो रिक्षावाला जगणं मुश्किल झालेलं आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे, ताबडतोबीनं याच्यामधून रिक्षावाल्याला वगळा। आता अलंकर म्हटल्याप्रमाणे डिले माफीच्या प्रत्येक कायद्यामध्ये असतो। आता सोलापुरात 6,000 रिक्षा, संपूर्ण राज्यामध्ये 2 लाख रिक्षा। म्हणून सरकारनं हा सामुदायिक निर्णय घ्यावा। मुख्यमंत्र्याला अधिकार आहे, कायद्याप्रमाणे अधिकार आहे, त्यांनी घ्यावं। नसेल
कधी नव्हे इतका मोठा गोंधळ पंढरपूरमध्ये झाला. हा लढा रिक्षावाल्यांचा लढा जे आहे अनेक दिवसापासून आहे. मुख्यमंत्री रिक्षावाले आहेत, त्यांना जाणीव नाही का ह्या बाबतीची? कारण अनेकदा मागण्या केलेल्या आहेत रिक्षाला. ते स्वतः रिक्षावाले म्हणतात, शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटले, परिवहन आयुक्तांकडे 2 तासाची चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी तासभर मिटिंग घेतली वर्षावर. काही निर्णय नाही तर काय करावं सांगा ना. आम्ही जगावं का मरावं रिक्षावर? म्हणून हा अटीतटीचा लढा आहे. काय व्हायचं होऊ द्या, पण आमचा घेराव पंढरपूरला झाला.